या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास आणखी एक मोठी बातमी। पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार त्यांच्या ड्रायव्हरनं अचानक रात्री पुण्यातल्या चतुश्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये नेऊन जमा केलेली आहे। या कारवरती लाल दिवा लावून पूजा खेडकर या IAS अधिकारी असल्याचं दाखवत होत्या। अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जाताना त्यांनी ही कार वापरलेली होती। दरम्यान प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा त्यांना अधिकार नसल्यानं पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। या गाडीची कागदपत्र पोलिसांकडे सोपवण्यात आलेली नाहीत अशी माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। खेडकर यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचमुळे खेडकर यांची तीच ऑडी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात पोहोचली आहे। पुण्यातील चतुश्रृंगी पोलिसांच्या वाहतूक विभागामध्ये ही गाडी अशा प्रकारे कॉर्डन ऑफ करून ठेवण्यात आली आहे, एका अर्थाने बंदिस्त करून ठेवण्यात आली आहे। गाडीला या ठिकाणी हे जे लॉक आहे ते देखील लावण्यात आलंय। हीच ती ऑडी कार आहे जी ऑडी कार पूजा खेडकर या ऑडी कार वरती बिकॉन लावून एम्बर लावून म्हणजे दिवा लावून त्या IAS असल्याचं दर्शवण्यासाठी वापरत होत्या। मात्र ही कार आणि त्याच्यावरती तो दिवा लावण्याचा त्यांना अधिकार नव्हता हे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचं पाऊल उचललं। पुणे पोलीस ही कार जप्त करण्यासाठी खेडकर यांच्या घरी पोहोचले। मात्र मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकर यांच्या आई आहेत त्यांनी दरवाजा उघडला नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल अचानक ही कार गायब झाली। मात्र पोलिसांनी पाठपुरावा सुरू ठेवला आणि त्यानंतर खेडकर कुटुंबाला ही कार पोलिसांच्या ताब्यात सोपवावी लागली। एक ड्रायव्हर या खेडकर कुटुंबियांकडून ही कार पुण्यातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला घेऊन आला आणि जमा करून तो निघून गेला। मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की या कार सोबत या कारची जी कागदपत्र आहेत ती देण्यात आलेली नाहीत आणि ती देण्याची गरज आहे आणि ती दिल्यानंतर पुणे पोलीस तपास करणार आहेत की ही कार जी आहे ती नक्की कोणाच्या मालकीची आहे, पूजा खेडकर यांच्याकडे कशी आली आणि अर्थातच या कारवरती त्या ज्या दिवा लावत होत्या ते एक गैरकृत्य आहे हे पोलिसांचं म्हणणं आहे। अर्थात या कारवरती जो दंड होता वेगवेगळ्या वाहतूक नियमांचा भंग केल्याचा त्याबद्दलचा 26,500चा दंड खेडकर कुटुंबियांनी आधीच भरलाय। मात्र आता पुणे पोलिसांचा तपास या दिशेने होणार आहे की या कारवरती जो दिवा लावण्यात आला तो अनधिकृत होता। कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। आणि आता पाहूयात पुढची बातमी। मनोरमा खेडकर यांची पुणे ग्रामीण पोलिसांचे फोन उचलण्यास त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। पुणे पोलीस आज मनोरमा खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी जाणार आहेत। ABP माझाच्या बातमीनंतर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांच्यावरती गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। इकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या 7 आमदारांचा अहवाल काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलाय।